आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आहे की हे स्वतःच्या निर्णयामुळे लोकांना नाराज करतात. आता बघा, काँग्रेसचे नेता म्हणतात की उत्तराखंडमध्ये असे काही निर्णय घेतले जातात की दारू स्वस्त झाली आहे, डिझेल महाग झाला आहे. पाणी वीज महाग झाली आहे, दारू स्वस्त झाली आहे. नाही, दारू तर आम्ही महाग केली आहे यावेळेस आणि रेव्हेन्यू देखील वाढवला आहे. प्रदेशातल्या लोकांना संधी देत आहोत. आता नवीन एक्साईज पॉलिसी आणली आहे 2 दिवस आधी तर. तर लोक तर नाराज होतीलच यामुळे. लोकलचे युनिट आहेत, लोकलची आमची फळं आहेत. बागीच्या क्षेत्रामध्ये जे उत्पादन होत आहेत, त्या उत्पादनांचा तिथेच उपयोग व्हावा. लोकांना रोजगार करण्याची संधी मिळावी. हे सगळं आम्ही वाढवलं आहे आणि ज्या प्रकारे आजकाल सगळ्या गोष्टी पुढे जात आहे, तर आता एक त्यामध्ये कायदा तुम्ही बनवला होता ज्यामध्ये कॉपीवर बंदी घालण्यासाठी तुम्ही मोठ्या शिक्षेची तरतूद केली. परीक्षेमध्ये चीटिंग थांबवण्यासाठी कायदा चांगला आहे, पण शिक्षा इतकी गंभीर आहे, ती लोकांना ते चांगलं नाही वाटलं. रजतजी, हा देखील असा प्रश्न आहे जो मला नेहमी वाटतं, की मी तसा तर सगळे निर्णय चांगला विचार करूनच घेतो. पण हा जो प्रश्न जो जागतिक पातळीवर आला, तो स्वतःमध्येच उत्तराखंडचं भविष्य बनवण्यासाठी आहे. हा जो कॉपी सारखा अपराध आहे, कॉपी करण्याचं हे जे काम आहे, हे खूप काळापासून उत्तराखंडमध्ये चालत आलं होतं. आणि आपले जे बंधू-भगिनी होते, जे प्रतियोगितामध्ये भाग घेत होते, सरकारी परीक्षांमध्ये भाग घेत होते आणि उत्तराखंडमधले जे गरीब माता-पिता आहेत, ते आपल्या मुला-मुलींना शिकवण्यासाठी, त्यांची तयारी करण्यासाठी खूप सॅक्रिफाईस करत आहेत. खूप समस्यामधून त्यांना जावं लागत आहे. कोणी दूध विकत आहे, तेव्हा जाऊन आपल्या मुलाची फीस जमा करू शकत आहे. कोणी घरामध्ये तूप बनवत आहे, कोणी भाजी विकून, कोणी छोटी दुकान चालवून, कोणी मजुरी करून आपल्या मुला-मुलींना शिकवण्यासाठी पाठवत होते. पण परीक्षांचे रिझल्ट येत होते, त्याचं नाव कुठंच येत नव्हतं. पात्र देखील आहेत, तयारी देखील करत आहेत. जी त्यांची पात्रता आहे, ती पात्रता देखील पूर्ण करत आहेत. पण नाव यामुळे येत नव्हतं कारण परीक्षेसाठी हे तर अभ्यास करून जात आहेत. पण दुसरी लोकं कॉपी करून येत आहेत. कुठेतरी प्रश्नपत्रिका लीक होत आहे. पेन ड्राईव्हमधून कॉपी केली जात आहे. पूर्णच्या पूर्ण परीक्षा ज्या आहेत, त्या आधीपासून सेट होत आहेत. तर ही खूप दुःखदायक गोष्ट होती आणि आपल्या मुला-मुलींचं मनोबल सारखं ढासळत होतं. त्या आई-वडिलांची अवस्था बघा, जे सगळं सर्वस्व आपल्या मुला-मुलींवर लावतात. त्यांच्यासोबत चोरी, लूटमारसारखी गोष्ट होत होती. आणि बऱ्याच काळापासून चालू होतं. जसं हे प्रकरण माझ्या समोर आलं, तर मी ठरवलं, की भले काहीही होऊ दे, मला यासाठी कितीही विरोधाला लढा द्यावा लागला, तरी मी माझ्या मुला-मुलींचं भविष्य खराब होऊ देणार नाही आणि कॉपीसाठी मी कठोर कारवाई आणेन आणि पूर्ण देशात सर्वात कठोर कायदा आणला आम्ही, ज्यामध्ये आम्ही जन्मठेपेच्या शिक्षा देखील तरतूद केली आहे. त्यानंतर त्याचे जे रिझल्ट आले, की आज जी मुलगा किंवा मुलगी एका परीक्षेत भाग घेत आहेत, त्या एक परीक्षेमध्ये भाग घेणारे ज्यांचं कुठं सिलेक्शन होत नव्हतं, आज 4-4 परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन होत आहे. आणि जितकी लोकं जे आधीपासून परीक्षेमध्ये भाग घेत होते, सगळी योग्य क्षमता असून देखील त्यांचा नंबर येत नव्हता. आज सगळ्यांचा नंबर येत आहे. 6 लाखापेक्षा जास्त जे आहेत विद्यार्थी, 6 लाखात जास्त आमचे तरुण त्यांनी या परीक्षेमध्ये भाग घेतला आहे. सगळ्यांचं मनोबल वाढलं आहे. असं देखील असतील ज्यांनी कॉपी बंद झाल्यामुळे परीक्षेमध्ये सहभाग घेण्यासाठी नकार दिला असेल. हो, असे थोडेफार. पण असं मानलं जातं की कॉपी करण्याच्या मागे फक्त विद्यार्थीच नसतात. त्यामध्ये शिक्षक, त्यामध्ये कोचिंग क्लासेस, काही प्रशासनाची लोकं, सगळे आपसात मिळालेले असतात. एक मोठी यंत्रणा होती आणि तुम्ही समजू शकता की कॉपी विरोधी कायदा हा बनवला, तर आम्हाला खरं तर ही सगळी जी मोठी यंत्रणा होती, कॉपी करून घेणारी, कारण ती खूप मोठी यंत्रणा असते, त्या पूर्ण यंत्रणेचा सामना करावा लागला. पण आमच्या माता-भगिनींच्या आशीर्वादाने, उत्तराखंडच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नक्कल विरोधी कायदा लागू केला आणि त्याचे सुखद परिणाम आमच्या समोर येत आहेत. आता दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील तुमच्याकडे मागणी केली की आम्हाला देखील हा कायदा द्या. हो, बऱ्याचशा अशा राज्यांना आम्ही हा कायदा दिला आहे आणि मला वाटतं की आता देशामध्ये संसदमध्ये देखील कॉपी विरोधी कायदा आहे, त्याचा आदेश काढला गेला आहे.
ही तर चांगली गोष्ट आहे, की तुम्ही कायदे बनवता आणि देशातल्या बाकीचे ठिकाणचे त्याला फॉलो करतात. भले मग UCC असो किंवा कॉपीचा कायदा असो. हे तर आमचं सौभाग्य आहे, देवभूमी आहे, देवभूमी हिमालय आहे आणि इथून जे काम सुरू होत आहे, तर देवाच्या कृपेने आणि त्यांच्या इच्छेनेच होत असतं. मला वाटतं, की आम्हाला ही संधी मिळत तुमची आहे जी या लॉची डिग्री देवभूमीमध्ये. होती, ती देखील कामामध्ये येत असेल सगळे कायदे बनवण्यात? हो, थोडी-थोडी येते. 1-2 आणखी प्रश्न घेऊ शकतो? उत्तराखंडमध्ये एक ट्रेंड आहे की यंगस्टर्स जे आहेत ते IIT आणि NIT सोडून आर्मीमध्ये जातात. पण काही दिवसांपासून या ट्रेंडमध्ये आम्हाला काही कमतरता दिसते. तर काय तुम्ही आम्हाला सांगू शकाल की सरकारची जी अग्निवीर योजना आहे त्याच्यामुळे आम्हाला यात काही बदल दिसू शकेल? असं काही नाहीये. उत्तराखंडमध्ये अग्निवीर योजना आत्ताच आली आहे आणि अग्निवीरची जी परीक्षा होत होती, तो भरती मेळावा लागला होता. कोटद्वारमध्ये, बनबसामध्ये, पिथोरागडमध्ये. तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही भरती परीक्षा चालू होती, भरती मेळावा ज्याला बोलतात आणि खूप मोठ्या संख्येने लोकांनी भाग घेतला होता. खूप मोठ्या संख्येमध्ये. हो, ही गोष्ट नक्की आहे, की आता आमच्या इथे चांगले-चांगले इन्स्टिट्यूशन उघडले आहेत. चांगले-चांगले कॉलेज चालू झाले आहेत. युनिव्हर्सिटीज चालू झाल्या आहेत. तर त्या क्षेत्रामध्ये देखील जात आहेत. पण सैन्यामध्ये जाणं हे तिथे राहणाऱ्या लोकांसाठी फक्त नोकरीसाठी जाणं नसतं. तिथे देशभक्ती आहे आणि देशभक्तीसाठी आणखी मोठ्या संख्येने ते जात आहेत. अग्निवीर परीक्षेमध्ये देखील ज्या प्रकारे लोकांची संख्या वाढली आहे, आम्हाला सांभाळणं कठीण होत होतं तिकडं. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले होते. तर अग्निवीरमुळे तरी खूप जास्त लोकांना आणखी संधी मिळत आहे. पण पॉलिटिकली आज देखील खूप सारे लोकं काँग्रेसचे नेते ते म्हणत आहेत, की अग्निवीरमुळे तुम्ही लोकांचं भविष्य हिसकावून घेतलंय. 4 वर्षानंतर त्यांच्याजवळ करण्याला काहीच नसेल. बघा 4 वर्षानंतर त्यांच्याजवळ खूप अशा संधी असतील आणि त्यात देखील काही टक्केवारी अशी आहे, जो सतत सेवा करत राहील सैन्यामध्ये. आणि आम्ही उत्तराखंडमध्ये व्यवस्था बनवली आहे, की जे लोक अग्निवीरचा कालावधी आपला 4 वर्षाचा पूर्ण करून येतील, त्यांना आम्ही आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस विभाग, इतर विभागामध्ये त्यांना प्राथमिकतेने देऊ. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, ते तर त्यांचे एक चांगलं प्रशिक्षण देखील होईल. ठीक आहे. आणखी प्रश्न घेऊया. तुम्ही मागच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होतात, की आम्ही उत्तराखंडला 2025 पर्यंत एक ड्रग फ्री स्टेट बनवू. आज आपण 2024 मध्ये आहोत आणि यामध्ये तुम्हाला किती यश मिळालंय? मी यासाठी हे विचारतोय कारण जर आजचा तरुण ऋषिकेशच्या दिशेने जात असेल फिरण्यासाठी, टूरसाठी, तर आज देखील तिथे ड्रगची समस्या दिसून येते. यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात? हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि आम्ही 2025 जे आमच्या राज्याचं सिल्व्हर जुबली वर्ष आहे, त्या सिल्व्हर जुबली वर्षापर्यंत ड्रग्स फ्री देवभूमी हा आमचा संकल्प आहे. त्याच्या संदर्भात आम्ही सतत काम करत आहोत आणि प्रत्येक महिन्यात आमची बैठक होते. आम्ही 2 सेंटर हल्द्वानी आणि कोटद्वारमध्ये आणि देहरादूनमध्ये एक वेगळं सेंटर हे आम्ही उघडलं देखील आहे आणि देहरादूनमध्ये प्रत्येक वर्ष जी भारत सरकारच्या सहयोगाने इनकोटची जी बैठक होते, त्या बैठकीमध्ये देखील याची समीक्षा होत आहे. यात आम्ही कठोर कारवाई देखील करत आहोत आणि जे ड्रग्स माफिया आहेत, त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहोत आणि ज्या आपल्या बॉर्डर्स आहेत, यूपीची जी बॉर्डर आहे आपल्या बरेलीकडून लागते आणि इथून सहारनपूरकडून लागते, बिजनौरकडून लागते, मुरादाबादकडून लागते आणि नेपाळकडून देखील मोठ्या मात्रामध्ये जे ड्रग्स चेन आहे, ती ड्रग्स चेनला तोडण्यासाठी जे जे अँटी याचे पथक आहेत, ते पथक आम्ही बनवले आहेत आणि त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे आणि जो संकल्प मी घेतलाय, तो संकल्प आम्ही पूर्ण करूनच राहू. हे फक्त कठोरतेने होईल, की लोकांना सुशिक्षित करण्याचा कार्यक्रम देखील आहे? नाही, त्याच्यासोबत आम्ही जागरूकतेचा कार्यक्रम देखील चालवत आहोत. शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आणि विशेष करून पोलीस डिपार्टमेंट आणि हेल्थ डिपार्टमेंट 2 डिपार्टमेंटना आम्ही एकत्रितपणे यात प्रमुख बनवलं आहे. दोन्ही डिपार्टमेंट मिळून यावर काम करत आहे आणि शाळामध्ये मी स्वतः देखील जात आहे आणि आमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये याच्या जागरूकतेबद्दल कार्यक्रम चालू आहेत. माता-पितांना देखील जागरूक करण्याचं काम केलं जात आहे. म्हणून याला पूर्ण समूळ नष्ट करण्याचं काम आवश्यक आहे. हे केवळ उत्तराखंडसाठी नाही, पूर्ण देशासाठी गरजेचं आहे. सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, की उत्तराखंडमधलं जे पॉप्युलर गाणं आहे बेडू पाको, मला ते तुमच्या तोंडून ऐकायचंय. सर, पूर्ण उत्तराखंड तुम्हाला बघतंय तर माझ्यासोबत म्हणाल का? हो, नक्की. बेडूपाको बारमासा बेडूपाको बारमासा नरण का फल पाको चैत मेरी सैला नरण का फल पाको चैत मेरी सैला